Good morning, all of you. In this lecture, we will start our question number 2. First of all, we will revise our question number first, features of business. Okay, features of business मध्ये आपण काय बघितलं? First of all, introductory part. Business is business as an organized economic activity. That means it is related to money and money's work. The purpose of business असणार आहे or basic objective of organization is maximum profit, कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड सोशल वेलफेअर. ओके, तुम्हाला झोपेत जर विचारलं एखाद्या बिझनेसचे पर्पज काय असतात किंवा ऑब्जेक्टिव्ह काय असतात, ही बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन. ओके, फर्स्ट आहे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, देन सेकंड असणार आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड थर्ड असणार आहे सोशल वेलफेअर. दिस इज द कमर्शियल बिझनेस. ओके, जे काही कमर्शियल बिझनेस आहेत त्यांचे बेसिक ऑब्जेक्टिव्ह असते. प्रॉफिट पहिल्यांदा येईल, त्याच्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि थर्ड येईल सोशल वेलफेअर. राईट. जर नॉन प्रॉफिट मेकिंग बिझनेस असेल तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह येईल कस्टमर सॅटिस्फॅक्शन. मायनर चेंज आहे, लक्षात ठेवा. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह येईल कस्टमर सॅटिस्फॅक्शन, देन मेक अ प्रॉफिट अँड ऍज युजुअल लास्ट थर्ड सोशल वेलफेअर. ओके, देन हे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलं होतं आपण. फीचर्स मध्ये आपण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, देन production purchases, goods and services, selling of goods and services, continuous dealing, profit earning, element of risk, uncertainty, legal and lawful consideration, and customer satisfaction. Okay, हा question आपण learn केला. So now we start our question number 2. Functions of business. फंक्शन म्हणजे काय असतात बरं, कशासाठी फंक्शन हे रन केले जातात हे आधी लक्षात ठेवा. द पर्पज ऑफ फंक्शन इज. ओके, सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये तुम्हाला आधी काय आहे, द पर्पज ऑफ फंक्शन इज स्मूथली कंडक्टिंग ऑफ ऑर्गनायझेशन ऍक्टिव्हिटी. लक्षात येते का? द पर्पज ऑफ बिझनेस इज स्मूथली कंडक्टिंग ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी. बिझनेसची ऍक्टिव्हिटी ही स्मूथली कंडक्ट होण्यासाठी एव्हरी टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन कॅन फॉलो बिझनेस फंक्शन. ते काय करू शकतात? बिझनेस फंक्शन हे फॉलो करू शकतात. मग ते कोणती असतात बरं फंक्शन? तर इथे दिलेले आहेत बघा. फंक्शन जनरली क्लासिफाईड इनटू प्रोडक्शन, सेल, परचेसेस, फायनान्स, मार्केटिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, दीज आर सम इम्पॉर्टंट फंक्शन. हे प्रत्येक फंक्शन काय करतात? ऑर्गनायझेशन यूज करतात फॉर द पर्पज ऑफ स्मूथली कंडक्टिंग ऑफ एनी ऍक्टिव्हिटी. Is it clear introductory part? जागे आहात का सगळे? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Is it clear introductory part? Function of yes, business. ma'am. The purpose of function is smoothly conducting of business activity. काय लक्षात ठेवायचं, काय लिहायचं ते लिहा फटाफट. The purpose of function is smoothly conducting of business activity. फंक्शन लाईक कोणते फंक्शन आहेत? प्रोडक्शन, परचेस, सेल्स, रिसर्च, ह्युमन रिसोर्सेस अँड सो ऑन. असे बरेचसे फंक्शन आपल्याला रन करायचे आहे. वन बाय वन बघूया. फंक्शन ऑफ बिझनेस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन, कस्टमर फंक्शन, डिस्ट्रीब्युशन फंक्शन, फायनान्स फंक्शन, ह्युमन रिसोर्सेस फंक्शन, ICT, marketing function, sale function, production function, and research and development function. Now we learn detail one by one. First, purchase function. Okay, आता purchase function हे कशासाठी यूज केले जाते? For the purpose of smoothly conducting of purchasing activity. Okay, पर्चेसिंग काय करतो आपण? फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल परचेस केले, काही इक्विपमेंट परचेस केली, काही मशिनरी परचेस केली, लाईक रिसोर्सेस. ओके, लाईक अ रिसोर्सेस. सो हे रिसोर्सेस जेव्हा आपण परचेस करणार आहोत त्यासाठी एक स्मूथली ऍक्टिव्हिटी कंडक्ट झाली पाहिजे. दॅट इज वाय हियर ऑर्गनायझेशन फॉलो परचेसेस फंक्शन. सो काय सांगितलं बघा, material required for production of commodity should be produced or economic term and should be utilized in the efficient manner to achieve maximum productivity. In this function, the finance manager play a key role in providing function. Okay, कोणता मॅनेजर आहे?
हे करतील, फंक्शन यूज करणार आहे. तर फिनान्शियल मॅनेजर प्ले अ की रोल इन प्रोव्हाइडिंग फायनान्स. फिनान्शियल मॅनेजर काय करतील, फायनान्स प्रोव्हाइड करतील. पर्पज ऑफ परचेस फंक्शन इज स्मूथली कंडक्टिंग ऑफ परचेसिंग ऍक्टिव्हिटी. एक सिंपल सेंटेन्स पुटअप करू शकता तुम्ही. द पर्पज ऑफ परचेसिंग फंक्शन is smoothly conducting of purchasing activity. Okay, so like purchase of raw material, purchase of equipment, purchase of machinery, etc, etc. Is it clear? First point. Yes, ma'am. हे ऍज इट इज बिलकुल घ्यायचं नाही. एक्सप्लेनेशन ऍज इट इज लिहायचं नाही. मी तुम्हाला जे लिहायला सांगितलेलं आहे तितकंच लिहा. द पर्पज ऑफ परचेसिंग फंक्शन इज स्मूथली कंडक्टिंग ऑफ परचेसिंग ऍक्टिव्हिटी लाईक परचेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस ऑफ इक्विपमेंट, परचेस ऑफ मशिनरी अँड सो ऑन. ओके, होप सो पॉइंट फर्स्ट क्लिअर झाला. पॉइंट नंबर 2, प्रोडक्टिव्हिटी फंक्शन. Production function occupy the dominant position in the business activity. Okay, production function काय करतं, production function occupy the dominant position. Dominant position का बरं म्हटलेलं आहे, जर तुमचं प्रोडक्शनच होत नसेल किंवा प्रोडक्शन फंक्शनने जर काम प्रॉपर नाही केलं तर बाकीचे फंक्शन रन होतील का, बाकीचे डिपार्टमेंट रन होतील का? नाही. माईक कोणाचा ऑन आहे बघा जरा. नादिरा. So point number 2, productivity function play a very important role for the organization and other departments. ह्या बाकीच्या डिपार्टमेंटसाठी प्रोडक्शन डिपार्टमेंट हे खूप महत्वाचं आहे. जर प्रोडक्शनच नाही झालं तर मार्केटिंग होणार आहे का हो, सेल्स होणार आहे का? नाही. म्हणून प्रोडक्शन डिपार्टमेंट काय करतं, प्रोडक्शन फंक्शन और प्रोडक्शन डिपार्टमेंट ऑक्युपाय द डॉमिनंट पोझिशन इन द बिझनेस ऍक्टिव्हिटी and it is a continuous process. प्रोडक्शन फंक्शन हे कंटिन्युअस असणं खूप महत्वाचं आहे. सो द प्रोडक्शन सायकल डिपेंड्स largely on the marketing function because production is justified when they are resulted in the revenue through the sales. Okay, म्हणजे हे दोन डिपार्टमेंट जे आहेत ते इंटर रिलेटेड आहेत असं आपण म्हणू शकतो, प्रोडक्शन डिपार्टमेंट अँड सेल्स डिपार्टमेंट. ओके, सो सिंपली काय म्हणा, प्रोडक्शन डिपार्टमेंट play a very important role in the organization because this department or this function is affected by other function of business. For example, sales department. Sales department वरती काय करेल तर ते इम्पॅक्ट करेल, मार्केटिंग डिपार्टमेंट वरती ते इम्पॅक्ट करेल. खूप काही लिहायचं नाहीये. काय मेन्शन करायला लक्षात आलं का, प्रोडक्शन फंक्शन or production department play a very important role in the organization because they are directly influenced on other function or other department. Like कोणत्या डिपार्टमेंट वरती जास्त इन्फ्लुएन्स होईल, मार्केटिंग असेल, सेल्स असेल, ऍडव्हर्टायझिंग असेल, रिसर्च असेल, त्यावरती इम्पॅक्ट करेल. बस. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट 2. Yes. Yes, ma'am. आवाज नाही येते. Yes. इज इट क्लिअर? पॉइंट Yes, नंबर ma'am. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. Yes. डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आता बरं फक्त प्रोडक्शन घेऊन चालेल का हो? नाही. तर ते प्रोडक्शन मार्केट पर्यंत प्रॉपर रीच करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, राईट? सो डिस्ट्रीब्युशन फंक्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. काय आहे बघूया आपण डिस्ट्रीब्युशन फंक्शन. Distribution function is an important business activity. It is more important because it is provide continuous inflow of cash to meet the outflow. Okay, to meet the outflow. So while choosing the different distribution channel, media of advertisement and sales promotional device, the cost benefit criteria should be the guiding factor. ओके, बापरे, बरंच काही काही सांगितलेलं आहे डिस्ट्रीब्युशन फंक्शन मध्ये. डिस्ट्रीब्युशन फंक्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन और व्हेरी इम्पॉर्टंट डिपार्टमेंट असं सुद्धा म्हणू शकतो, कारण डिस्ट्रीब्युशन मुळेच काय होणार आहे, कॅश इनफ्लो होणार आहे.
कॅश तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये कोणामुळे येणार आहे तर डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट है ना, डिस्ट्रीब्युशन फंक्शन मुळे. सो डिस्ट्रीब्युशन फंक्शन इज an important business activity. So in the simple sentence as it is over there, distribution function is an important business activity because it is important because it provides continuous flow of cash. कुठेपर्यंत लिहायचं लक्षात ठेवा, because it's provide continuous inflow of cash to meet the outflow. To meet the outflow पर्यंत मेन्शन करा. Outflow meet the outflow म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सॅलरी द्यायची, तुम्हाला रेंट द्यायचं आहे, तुम्ही एखादी वस्तू परचेस केलेली आहे त्याचं पेमेंट करायचं आहे, हा जो आउटफ्लो आहे हा कधी मीट होणार आहे, जर तुमच्याकडे कॅश फ्लो आला तर तो मीट होईल, म्हणजेच तुम्ही पेमेंट हे करू शकाल. ओके. ओके, डिस्ट्रीब्युशन फंक्शन लक्षात आलं. पुढे जाऊया आपण अकाउंटिंग फंक्शन. The efficiency of the whole organization can be greatly improved with the correct recording of the financial data. It's very important thing. लक्षात ठेवा. Efficiency of the organization is totally depends of accounting department. जर तुम्ही किती एक्सपेन्सेस होत आहेत, किती प्रॉफिट होतो, हे जर प्रॉपर मेंटेन नाहीच केले, we can't easily find out the financial position of the company, right ना? That is why here said the accounting function is very important thing because the efficiency of the whole organization can be greatly improved with the correct recording of the financial data. So all the accounting tools and control device necessary for appraisal of financial policy can be correctly formulated if the accounting data are properly recorded. Is it clear? So पहिलं सेंटेन्स येऊ दे, द इफिशियन्सी ऑफ द होल ऑर्गनायझेशन कॅन बी ग्रेटली इम्प्रूव्ह विथ द करेक्ट रेकॉर्डिंग ऑफ द फिनान्शियल डेटा. दॅट इज वाय दिस इज इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ ऑर्गनायझेशन. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 1 to 4 फटाफट सगळ्यांचे आवाज येऊ दे. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Next is personal function. That means personal in the sense human resource management. Personal function. Personal function has assumed a prominent place in the domain of business management. No business function can be carried out efficiently unless there is a sound personal policy backed up with the efficient management of personnel. So success or failure of the every business activity is depends on personal function. So last sentence फक्त mention करा. Success and failure of the every business organization is depends on personal function. Personal function means human resource management. Personal function means human resource management. That is why these functions prefer recruitment, selection, performance, appraisal. ह्या खूप पुढच्या गोष्टी आहेत, म्हणजे डिटेल ह्या गोष्टींना इम्पॉर्टन्स दिले जाते. पर्सनल फंक्शन लक्षात आलं का? पर्सनल म्हणजेच ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. ऑर्गनायझेशनचं सक्सेस हे कशावरती डिपेंड्स असणार आहे? तिथे काम करणाऱ्या एम्प्लॉईज वरती, राईट? So success or failure of the organization is depends on personal function like human resources management. Human resource management. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Research and development. In the world of innovation and competitiveness, expenditure on the research and development in a productive investment and research and development itself is an aid to survive and growth of the firm. Research and development play a very important role for organization because research and development find out new thing or new method of production. Research काय करतात? Research department. Switch off your mind.
रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट काय करतं लक्षात ठेवा. रिसर्च त्या वर्डिंग वरून लक्षात ठेवा. रिसर्च म्हणजेच इथे काय केले जातात, ज्या गोष्टी ओल्ड आहेत त्या गोष्टी मॉडिफाय केल्या जातात आणि काही इनोव्हेटिव्ह थिंग सुद्धा इंट्रोड्यूस केले जातात. So research and development function play very important role in the organization because these department find out new things, new techniques of production and innovative thing. ज्या गोष्टी नवीन आहेत ह्या गोष्टी फाइंड आउट करण्याचं काम हे डिपार्टमेंट करतं. इज इट क्लिअर? काय लिहायचं लक्षात आलं का? फिर से रिपीट करो ना. हा, रिपीट मॅम. रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही कॉन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन असेल. रिसर्च म्हणजे एखादी गोष्ट आपण परत परत काय करतो इथे चेक करतो, इनोव्हेशन थिंग फाइंड आउट करतो. सो रिसर्च, पहिलं सिंपल सेंटेन्स येऊ दे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द ऑर्गनायझेशन बिकॉज दिस डिपार्टमेंट फाइंड आउट हा वर्ड खूप महत्वाचा आहे. फाइंड आउट इनोव्हेटिव्ह थिंग, वेगवेगळ्या नवीन गोष्टी शोधण्याचं काम रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट करत असते. मग त्या कोणत्या आहेत? फॉर एक्झाम्पल न्यू मेथड्स ऑफ प्रोडक्शन, ओके, देन टेक्निक्स ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन, देन टेक्निक्स ऑफ कॉस्ट कंट्रोल. वेगवेगळ्या कोणत्याही गोष्टी तुम्ही सांगू शकता ज्या नवीन आहेत ऑर्गनायझेशनसाठी. न्यूली फाइंड आउट करण्याचं काम हे डिपार्टमेंट हे फंक्शन करत असते. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Last point. Ma'am. Last point, financial Yes, ma'am. management and economy. Financial management draw heavily on economics for its theoretical concept. The development of the theory of finance organized as a branch of the study of economics. A finance manager has to be familiar with the two areas of economy, like microeconomy and macroeconomy. Okay, तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये लर्न केलं असेल. इकॉनॉमिक डिपार्टमेंट और इकॉनॉमिक फंक्शन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल रिगार्डिंग मायक्रोइकॉनॉमिक अँड मॅक्रोइकॉनॉमिक. त्याच्याशी रिगार्डिंग ते रोल प्ले करत असतात. मायक्रो मध्ये काय केले जातात? फाइंड आउट स्मॉल थिंग और इंडिव्हिज्युअल थिंग. इंडिव्हिज्युअल असेल ह्या गोष्टी येणार आहेत मायक्रो मध्ये, आणि मॅक्रो मध्ये काय येणार आहेत तर ग्रुपिंग और होल. ओके, म्हणजे तुम्ही लार्ज लेवल वरती जेव्हा स्टडी करता तो मायक्रो मध्ये, सॉरी मॅक्रो मध्ये. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. थँक्यू. Yes, ma'am. सो आपण एक शॉर्ट मध्ये रिवाइज करू आणि तेच थांबू. परचेस फंक्शन काय सांगितलं रिवाइज करते बघा शॉर्ट मध्ये, कोणाला जर समजलं नसेल सो लिसन केअरफुली. Purchase function play a very important role for the organization regarding purchase of raw material, regarding purchase of equipment, machinery, asset, etc. etc. Productivity function is dominating function or influence other function of management or businesses like marketing, like advertising, like research, etc. etc. Then distribution function is also very important function of the organization because this function is influence on inflow and outflow of cash. हा वर्ड महत्वाचा आहे, inflow and outflow of cash. ओके, हेच इतकंच आहे. Accounting function also play very important role in the organization because accounting department maintain all types of accounting or to find out correct position of the organization. ओके, अकाउंटिंग ची करेक्ट पोझिशन काय आहे, बिझनेसची करेक्ट पोझिशन काय आहे हे फाइंड आउट करण्याचं काम अकाउंटिंग फंक्शन करत असतं. पर्सनल फंक्शन दॅट मीन्स ह्युमन रिसोर्सेस फंक्शन. सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द ऑर्गनायझेशन इज डिपेंड्स ऑन ह्युमन रिसोर्सेस और पर्सनल फंक्शन. That is why these function run other sub function like selection, recruitment, performance appraisal, training and development, etc. etc. Okay, research and development department or research and development function find out innovative thing
find out innovative thing like new methods of production, new techniques of customer satisfaction, reduction of cost control, etc. etc. ज्या इनोव्हेटिव्ह थिंक आहेत, न्यू आयडियाज आहेत, त्या डेव्हलप करण्याचं काम रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट करत असते. And financial management and economic, so economic function or financial management function play very important role regarding microeconomic and microeconomic. Macro focus on individual and macro focus on whole or group. Bas, that's it. It's all about today's. Thank you. Is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Thank you. Yes, ma'am.